घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की ऋषिकेश आणि जानकीच्या जेव्हा लक्षात येतं की तिजोरीतील पैसे हे चोरीला गेलेत, त्यावेळेस ऋषिकेश सांगतात की तू घाबरू नको आणि आपण जे काही खरं आहे ते बाहेर जाऊन त्यांना सांगूया. त्यावेळेस ज्या व्यक्तीला पैसे हवे होते त्या व्यक्तीच्या पुढे ऋषिकेश आणि जानकी हात जोडतात आणि म्हणतात की आम्हाला माफ करा, कारण की आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, कारण की तिजोरीतील पैसे हे चोरीला गेलेले आहेत. त्यावेळेस ते म्हणतात की बाजार समितीचं लॉकर खराब झालं म्हणून आम्ही किती मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे पैसे दिले होते आणि तुम्ही असं चोरीला गेले असं सांगताय. त्यावेळेस मी सगळ्यांना बोलून घेतो आणि आपण बाजार समितीतच भेटूयात असं म्हणून ते तिथून निघून जातात. तेव्हा इकडं ऋषिकेश राहुलला विचारतात की तुला काय माहीत आहे का की आपल्या ऑफिसमध्ये चोरी झाली आहे. त्यावेळेस जानकी म्हणते त्यांना कसं माहीत असणार, कारण की गेली 2 दिवस झालं ते जॉईन केलेले आहेत. त्यानंतर इकडं ऋषिकेश म्हणतात की जे काही असेल ते पोलीस पाहतीलच, पण आता आपण बाजार समितीमध्ये जाऊन त्यांना भेटणं महत्त्वाचं आहे. इकडे राहुल शर्वरीला फोन करतात. त्यावेळेस शर्वरी तिच्या आईला सफरचंदाचे फोडी करून देत असते, पण आईला सांगतात की 2 दिवस झालं तू काहीच खाल्लं नाही, त्यामुळे आता फळापासून तुझी सुरुवात कर. त्यानंतर इकडं राहुल सतत फोन करत असल्यामुळे शर्वरी तिच्या रूममध्ये जाते आणि फोन घेते. त्यावेळेस राहुल म्हणतो की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला कळायला आहे की तिजोरीतील पैसे हे चोरीला गेले आहेत, त्यावेळेस आपण इथून पळून जायला हवं. त्यावेळेस शर्वरी म्हणते की अजिबात नाही, जर आपण इथून पळून गेलो तर पहिला संशय हा आपल्यावरच येईल, त्यामुळे आपण इथून कुठेच पळून जायचं नाही आहे आणि तू शांत राहा असं सांगतात आणि म्हणतात की हे तर कधी ना कधी होणारच होतं. त्यावेळेस राहुल म्हणतो ठीक आहे. आणि इकडे जेव्हा शर्वरी दार काढते त्यावेळेस तिच्यासमोर ऐश्वर्या दिसते आणि ऐश्वर्या तिथे आईला काहीतरी खाऊ घाला या उद्देशाने आलेली असते, पण शर्वरीला वाटतं की ऐश्वर्या तिच्या मागे मागे ती काय करते हे पाहत असते. त्यानंतर ती म्हणते की मला तुझ्यासारख्या मुलीचा चेहराही पाहायचा नाही आहे. त्यानंतर दोघीमध्ये भांडण होत असतं, तेव्हा त्या अवंतिका येते आणि म्हणते की तुम्ही दोघीही भांडून करू नका आणि शर्वरी तुम्ही तरी शांत व्हा असं सांगतात. त्यानंतर इकडं बाजार समितीमध्ये ऋषिकेश आणि जानकी येतात. त्यावेळेस ती व्यक्ती सांगते की बाजार समितीमधील जे काही पैसे होते ती सर्व रक्कम ही चोरीला गेलेली आहे. तेव्हा गावकरी म्हणतात की हे असं कसं शक्य आहे, कारण की तिजोरीची तर चावी तुमच्याकडेच असेल ना, त्यामुळे ते पैसेसुद्धा तुम्ही चोरलेले असतील असं ते म्हणतात. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की नाही, आम्ही पैसे चोरलेले नाही आहेत, पण आम्हालाच नाही माहिती की पैसे कुठे गेलेले आहेत. त्यावेळेस गावकरी म्हणतात आम्ही कालच तुमचा किती आनंदाने तुम्ही तुमचं कौतुक केलं आणि आम्हाला वाटलं की तुम्ही चांगलं एक पद भूषवणार. त्यावेळेस इकडं गावकरी म्हणतात की तुम्ही आमच्या सर्व अपेक्षावर भंग केले आणि पैसे हे कसे गेले आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की हे सर्व जानकीने नाही तर मी केलेलं आहे आणि मला पैशाची गरज होती, त्यामुळे चोरीही मी केलेली आहे. तेवढ्या तिथे पोलिसही येतात आणि पोलीस ऋषिकेशला घेऊन जातात. त्यानंतर इकडं जानकी सौमित्र भाऊजींना फोन करते आणि सांगते की ऋषिकेश दादाला पोलिसांनी घेऊन गेलेली आहेत आणि तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर मी सर्व काही सांगेन. त्यानंतर इकडे जानकी आणि सौमित्र पोलीस स्टेशनला जायला निघतात आणि इकडे घरी अवंतिका ऐश्वर्याला समजवत असते की तुम्हाला तर माहीत आहे ना शर्वरीचा स्वभाव कसा आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते आल्या दिवसापासून मी पाहत आहे त्या सतत आपल्याला टोमणे मारून बोलत आहेत. तेवढ्यात अवंतिकाला सौमित्रचा फोन येतो आणि अवंतिका बोलते. त्यावेळेस लक्षात येतं की ऋषिकेश दादाला पोलिसांनी घेऊन गेलेली आहे आणि तू जेवून घे असं ते सांगतात. त्यानंतर इकडं ऐश्वर्या आणि अवंतिका पोलीस स्टेशनला जायला निघतात आणि सांगतात की ऋषिकेश दादाला जेल झालेली आहे. त्यानंतर इकडं शर्वरी राहुलला फोन करते आणि म्हणते की ऋषिकेश दादाला अटक झालेली आहे, त्यामुळं आता आपल्याला काळजी करायचं काहीच कारण नाही आहे, त्यामुळे तू चिल राहा. त्यानंतर इकडं सारंग ऐश्वर्यासाठी गिफ्ट घेऊन येतात. त्यावेळेस शर्वरी म्हणते मी आज ह्याची खोडच मोडते, कारण की सतत तो बायको करत असतो. इकडं शर्वरी म्हणते तू काय ऐश्वर्याला आवाज देतोय आणि ती तुझ्यासाठी कधी काय करते का? ती एक बायको म्हणून तुझं कर्तव्य पार पाडते का? कधी ती तुला खायला खाऊ घालते का? की कधी ती तुझ्या सोबत प्रेमाच्या 2 गोष्टी करते? हे सर्व सारंगला सांगत असते. ती फक्त सून म्हणून या घरामध्ये आलेली आहे, तुझी बायको म्हणून नाही आलेली. हे सर्व सारंगला ते सांगतात आणि सारंगचे कान भरत असतात. आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेशची चौकशी होत असते की तुम्ही चोरी का केली. त्यावेळेस जानकी येतात आणि म्हणतात की ऋषिकेशने चोरी केलेली नाही आहे आणि तुम्ही त्यांना चोर नाही म्हणू शकत. तेवढ्या तिथे अवंतिका आणि ऐश्वर्याही येतात आणि म्हणतात की आमच्या दादांनी अजिबात चोरी केलेली नाही आहे. आणि ऐश्वर्या म्हणतात की तुम्हाला ऋषिकेश दादाचा चेहरा पाहून तुम्हाला वाटतं का की त्यांनी चोरी केलेली असेल. त्यावेळेस पोलीस म्हणतात की तुम्ही आम्हाला नका सांगू की आम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही. त्यावेळेस जानकी म्हणते
की तुम्हाला पवार साहेब माहीत असतील ना, ते कधी येणार आहेत. तर ते सांगतात की 8 दिवसांनी येतील, त्यावेळेस तुम्ही कोणताही वशिला लावून किंवा ओळख लावून इथून सुटण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर इकडं सौमित्र सांगतात की तू फोन केली त्यावेळेस कोर्ट बंद झालेलं होतं, त्यामुळे दादाला 2 दिवस इथंच पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागेल. त्यानंतर ऐश्वर्या सुचवते की जर आपण पोलिसांना पैसे देऊन मॅनेज केले तर दादा बाहेर येऊ शकतात. त्यावेळेस सौमित्र म्हणतात की हे असले नको, ते आयडिया आम्हाला देऊ नको आणि तू शांत राहा, असं अवंतिका म्हणते. आणि सगळेजण ऐश्वर्याला शांत करतात. तिकडं जानकी ऋषिकेशला भेट